नमस्कार. परभणीतून एक मोठी राजकीय बातमी समोर येते. परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा अंतिम निकाल अखेर जाहीर झालाय. 13 जागा आधीच बिनविरोध झाल्या होत्या, तर उर्वरित 8 जागांसाठी रंगलेल्या लढतीचा निकाल आज समोर आलाय. यामध्ये विधान परिषदेचे आमदार सईद खान, वसमतचे आमदार राजू नवघरे, शोभा हनुमंतराव बोबडे आणि महिंदळे विजयी झालेत. विशेष म्हणजे आमदार सईद खान हे अवघ्या 3 मतांनी विजयी झालेत. प्रतिस्पर्धी विजय जामकर यांनी फेरमतमोजणीची मागणी केली होती. मात्र फेरमतमोजणीनंतरही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सईद खान यांच्याच विजयावर शिक्कामोर्तब केलंय. पाहूयात या ऐतिहासिक विजयानंतर आमदार सईद खान काय म्हणतायत. महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते, आमचे पक्षाचे पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आमचे पक्षाचे आमचे नेते महाराष्ट्राचे युवा खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या आशीर्वादानं आज जे काम एकनाथ शिंदे साहेब, श्रीकांत शिंदे साहेबाचा तळागाळापर्यंत महाराष्ट्रामध्ये आहे. आज जिल्ह्यामध्ये आमचे जिल्हा प्रमुख आनंद भरोसे साहेब असू द्या, आमचे जिल्हा प्रमुख विशाल कदम साहेब असू द्या, विधानसभा प्रमुख बालू कुराडे साहेब असू द्या, एक सामान्य शिवसैनिकची जीत आहे. आणि आमच्या विरोधात आठ आमदार होते आणि आमचे सन्माननीय नेते जिल्ह्याचे खासदार बंडू जाधव साहेब, जे ते नसताना आम्ही त्यांना चितपट केलेला आहे. खासदार साहेब आले असते तर हे चित्र वेगळं राहिलं असतं. 60-100 मतांना मी निवडून आला असतं. पण खासदार साहेबांना आशीर्वाद वारीमधून दिलं. वारीचा आशीर्वाद देवाना मंजूर केला. आम्ही गोर गरिबाचे कामं करते, प्रस्थापित लोक जे आहे, जे चोऱ्याधारेचं राजकारण करते, प्रस्थापित लोकांना धडा सामान्य लोकांना दिलेला आहे. हे तो टेलर आहे. परभणी विधानसभा पिक्चर अभी बाकी आहे. सहा रनिंग आणि माझी 4. आता कसं आहे, मी सांगितलं ना, जिल्ह्याचे प्रत्येक आमदार बुथावर बसलेले होते. सगळे आमदारांना इतकं आमच्या विरोधात रान पेटविलं. पण सामान्य शिवसैनिक आमचे जे होते, सर्वसामान्य लोक आहे आम्ही. विशाल भाऊ असू दे, आनंदराव असू दे, आम्ही रस्त्यावरचे लोक आहे आम्ही. आता बघू, परभणी विधानसभा आम्ही बाकी आनंदरावला निवडून आणायचे खासदार साहेबांना आम्ही 2 बेडा उचललेला आहे. 100% येणार 2029ला जे पद्धतीत आमदारांना आमच्यासोबत वागणूक केली आमच्या विरोधात, आता पण निवडून आल्यावर बी इथं आरेरावरी केली, जे दादागिरी इथं करून करत होते. पण आता लोकांना कौल दिल्यावर बी तुम्हाला मान्य नाही. 2029ला शिवसेनेचा धनुष्यबाण परभणीत निवडून येईन आणि भरघोस मताने निवडून येईल आणि अल्पसंख्याक मतावर आम्ही निवडून येऊ, हे मी तुम्हाला खात्रीनं सांगतो. 2029ला हे पहिली सुरुवात आमची जिंकायची झालेली आहे. एकनाथ शिंदे साहेब, श्रीकांत शिंदे साहेब, सन्माननीय खासदार साहेब यांच्या आशीर्वादानं, बांगर साहेब आमचे हिंगोलीमध्ये आमचे नेते, त्यांचे सगळ्याचा आशीर्वाद, सर्वसामान्य शिवसेनेची जीत आहे. बँकेच्या अध्यक्षपदासाठी आपण काय हे करणार? आता इकडं बघा, आम्ही काय इतके मोठे लोक नाहीये, सर्वसामान्य लोक, गरीब लोक आहे आम्ही. आम्हाला लोकांना निवडून दिलं. आम्ही काय अध्यक्षासाठी उभा नव्हते. आम्ही सर्वसामान्याचे लोकांचे प्रश्न त्याच्यासाठी मिटण्यासाठी उभा होतो. आणि आता आमच्या विरोधात इतके लोक होते, त्याला साकार करते का? अरे, आम्ही सर्वसामान्य लोकांचा, गरीबाचा आशीर्वाद घेऊन राजकारण करतो महाराष्ट्रात. आज बघा, गोरगरीब लोकांना आम्हाला मतदान केलं. आमचे सन्माननीय खासदार साहेब तिथं राहिले असते, हे चित्र वेगळं राहिलं असतं. याच्यामुळं आता खासदार साहेबांच्या विरोधात बोलणं सोडून द्या. तुम्हाला सर्वसामान्य खासदार साहेबांच्या कार्यकर्त्यांना चितपट करून टाकलेलं आहे. त्यामुळं आता येणारे 29ला दाखवू तुम्हाला तुम्ही कसे निवडून येते. आमदार काम केलं, मग आता पुढे आता एकनाथ शिंदे साहेब करणार सगळे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.